तुमचं वनरक्षकाची जी भरती आहे त्या भरतीची जी अपडेट आहे मी तुम्हाला देत आलेलो आहे. आणि आजची जे महत्त्वाचा व्हिडिओ आहे असणार आहे हा 5 किलोमीटर 3 किलोमीटर मारत असताना तुमचा माइंड डिस्टर्ब होत आहे. तुम्ही 1 किलोमीटर गेल्यानंतर किंवा 1.5 किलोमीटर गेल्यानंतर तुमचा माइंड बदलतो, तुमच्या पायामध्ये ताकद राहत नाही आहे, तुमची थाईजमध्ये ताकद राहते, तुमची सांस फुलते, तुम्हाला रनिंग होत नाही आहे, तुमचा माइंड खराब होतो आणि तुम्ही चालायला चालू करता. याच्यावर हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल 5 किलोमीटरची तयारी करत असताना काय करावं लागतं आणि 3 किलोमीटरची तयारी करत असताना काय करावं लागतं. आता वेळ खूप कमी आहे मित्रांनो. वनरक्षकचा रिझल्ट 9 तारखेला लागेल आणि त्याच्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड किती दिवसात येणार आहे मी शेवटला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये 100% चांगल्या प्रकारे फिजिकल मारून जाल. आता सुरुवातीला मी 5 किलोमीटरचा वर्कआउट सांगतोय. सकाळी समजा तुम्ही आता 5 किलोमीटर महिला आणि मुलींनी महिला पण असतील किंवा मुली पण असतील, कारण आता महिला म्हणजे तुम्हाला समजून झाला ज्या लग्न झालेल्या त्या महिला पण त्या ठिकाणी कॉम्पिटिशनला आहेत आणि त्याच्यानंतर लग्न झालेली मुलं ती पण या भरतीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये आहेत. आता त्यांनी काम करून तुम्ही त्या ठिकाणी फिजिकलची तयारी करत आहात तर 100% तुम्हाला यश भेटायचं असेल तर तुम्हाला 2 टाइम प्रॅक्टिस करावं लागणारच आहे आता. आणि प्रॅक्टिस करत असताना काय करावं लागणार आहे, डाएट काय करावं लागणार आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला मी 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटरचा वर्कआउट सांगतो मित्रांनो. यात काय जास्त आपण लोड घ्यायचं नाही आहे. तुम्हाला 5 किलोमीटर 17 मिनिटाच्या आत कसं यायचं आणि 3 किलोमीटर 12 मिनिटाच्या कसं यायचं मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. सुरुवातीला तुम्ही समजा एक आठवड्याचं नियोजन करा. 1 आठवड्याच्या नियोजनमध्ये तुमचं वेगवेगळं वर्कआउट असणार आहे. ती वर्कआउट कसं असणार आहे तर सुरुवातीला तुम्ही 5 किलोमीटर रनिंग करत असताना सकाळी डेली कमीत कमी 30 ते 35 मिनिटं रनिंग करा, जॉगिंग करा. त्याच्यानंतर थोडंफार जिम करा, थाईच्या वर्कआउट करायचा. जिममध्ये गेल्यानंतर तुमचं ज्या ताकद वाढवायचे शेड्यूल आहे म्हणजे पिंढरे असेल, मांडे असेल किंवा तुमचे हँड रोटेशन पण करताना तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला जिममध्ये घेऊन जाऊन वर्कआउट केला पाहिजे. जिममध्ये तुम्ही एक 20 ते 30 मिनिटं वर्कआउट करा. त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही गेल्यानंतर सकाळी जास्त जर वर्कआउट झाला असेल तर संध्याकाळी ते रॅपिटेशन मारताना तुम्ही 800 मीटर 600 मीटरची रॅपिटेशन मारा. 800 मीटरची रॅपिटेशन मारत असताना मुलांनी 2:30 मध्ये येण्याचा प्रयत्न करा आणि मुलींनी 3:10 मध्ये येण्याचा प्रयत्न करा. मुलांनी 2:30 किंवा 2:40 मध्ये जर रॅपिटेशन बसत असेल तर तुमचं चांगला वर्कआउट चालू आहे. आणि ती रॅपिटेशन मारत असताना आता समजा 800 मीटरचं किंवा 600 मीटरचं रॅपिटेशन मारला आहे तर त्याच्यामध्ये 2 मिनिटाचा गॅप ठेवा किंवा 3 मिनिटाचा गॅप ठेवा. 2 ते 3 मिनिटाचा गॅप ठेवून तुम्ही कमीत कमी 4 ते 5 रॅपिटेशन मारून झाल्यानंतर मारलं पाहिजे. त्याच्यानंतर 400 मीटरचे रॅपिटेशन 4 ते 5 मारलं पाहिजे. 400 मीटरचे रॅपिटेशन मारत असताना 1:10 1:07च्या आतमध्ये तुम्ही 400 मीटर रॅपिटेशन मारा. संध्याकाळी कमीत कमी 800 मीटरचे 4 ते 5 आणि 400 मीटरचे 3 ते 4 असं मारून झाल्यानंतर परत एक 10 ते 15 मिनिटं जॉगिंग मारा. त्याच्यानंतर लुझिंग करा. लुझिंग झाल्यानंतर डाईट. आता तुम्हाला डाईट काय करायचं तर तुम्हाला मित्रांनो डाईट केळं असेल, मोसंबी असेल किंवा काजू, खारीक, बदाम हे सगळं मिक्स करून म्हणजेच केळं, काजू, बदाम, खारीक हे मिक्स करून तुम्ही दुधातून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर मोसंबी, सफरचंद तुम्ही खाऊ शकता. आणि हे खाल्ल्यानंतर तुम्हाला वर्कआउट चांगल्या प्रकारे करायचं आहे मित्रांनो. वर्कआउट जर चांगल्या प्रकारे नाही झाला तर तुमची वजन वाढेल आणि वजन वाढल्यानंतर तुम्हाला रनिंग होणार नाही. जर तुम्ही 1 आठवडाभर सकाळी लॉंग डिस्टन्स आणि संध्याकाळी रॅपिटेशन मारलात तर 2 दिवस सुट्टी घेऊन तुम्ही टायमिंग जर काढलात तर 100% तुमच्या रनिंगमध्ये फरक जाणवेल आणि येणाऱ्या फिजिकलमध्ये तुमचं चांगल्या प्रकारे रनिंग बसेलच. त्याच्यानंतर आहे तुमचं मेरिट. तर मित्रांनो ज्या कॅटेगरी आहे म्हणजे तिने 54+ म्हणजे 45% प्लस जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी घेणार असं बोलले आहेत. परंतु 45% प्लस जर विद्यार्थी घेतले तर फिजिकल होणार की नाही होणार हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. तर 100% मित्रांनो फिजिकल या ठिकाणी होणार आहे. फिजिकल झालं तर त्या ठिकाणी 45% पात्र होईल काय नाही मित्रांनो. कारण की जर समजा एक चुकून 80-90 वाले मार्कवाले जे आहेत त्या ठिकाणी ते मार्क घेणारे विद्यार्थी जर 80 पैकी 80 घेतले तर त्या ठिकाणी त्यांचं मेरिट 80 वाला 170 वर जाईल.
त्यामुळं तुम्ही 100% प्रयत्न करा. मी असं म्हणत नाही की 90वाली सगळेच मारणार, 90वाली हजारामध्ये 2 पोरं आहेतच मित्रांनो. त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीने वर्कआउट करत राहा आणि 80 पैकी 80 गुण मिळण्याचा प्रयत्न करा. ज्यांना कमी गुण आहेत त्यांना, ज्यांना जास्त गुण आहेत म्हणजे जे 100+ किंवा 90+ जे आहेत त्या विद्यार्थ्यांना 60-70 तरी मार्क भेटलंच पाहिजे. 60 तरी मार्क हमखास घेतलंच पाहिजे. 60 किंवा 50 मार्क. जर 60-50 मार्क जर तुम्ही क्वालिफाय केला तर तुमचं मेरिट लागण्याची दाट शक्यता आहे. आता त्याच्यानंतर झालं तुमचा रिझल्ट. आता 9 जानेवारीला जर रिझल्ट लागला तर तुमचं मेरिट केव्हापर्यंत लागेल, म्हणजेच तुमचं ॲडमिट कार्ड केव्हापर्यंत येईल. तर मित्रांनो रिझल्ट तयार आहे TCS कंपनीवाल्यांच्याकडं, असं सुधीर मुनगंटीवारने बोललेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर करायला समजा आज 9 तारीख आहे आणि आजच रिझल्ट लागला तर तिथून पुढं म्हणजे 5 ते 6 दिवसामध्ये 15 जानेवारीपर्यंत तुमचा फिजिकलचा डेट येऊन जाईल. 15 ते 16 जानेवारीच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर तुमची फिजिकल 7 ते 8 दिवसामध्ये म्हणजे 25 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान तुमची फिजिकलची डेट येईल आणि त्या पद्धतीने तुमचं फिजिकल होईल. त्या पद्धतीने तुम्हाला सराव करायचा मित्रांनो. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नवीन माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.